नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सम्राट अकॅडमीमध्ये मी स्वागत करतो। आजचा आपला टॉपिक बुद्धिमत्ता विषयातल्या घड्याळ या घटकाचा आहे। घड्याळ या घटकामधला असा टॉपिक आहे जो सर्वांना गोंधळात टाकतो। म्हणजे काय होतं, बाकी तुम्हाला प्रश्न समजतात सुटतात देखील, जसं की कोण किती आहे, किती वाजता कोण होणार आहे, एकमेकावर काटे किती वाजता येणार आहेत, घड्याळ पुढे गेलं मागं गेलं, हे सगळे प्रश्न सुटतात। आजचा जो टॉपिक आहे हे प्रश्न जर तुम्हाला सुटत नसतील तर हा तुम्हाला आजचा एक व्हिडिओ 1 मार्क्स हमखास फिक्स करून देणार आहे। ठीक आहे, एक व्यवस्थित बघूया हा टॉपिक आपण कशा रीतीने सोडवायचा आहे। बेसिक गोष्ट तुम्हाला ह्या टॉपिकची माहीत असली पाहिजे। त्यासाठी पहिल्यांदा मी असं म्हणेन की घड्याळामधल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, काय गोष्टी आहेत महत्त्वाच्या, तर पहिली गोष्ट म्हणजे तास। घड्याळामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तास। दुसरी असते मिनिट, दुसरी काय असते मिनिट, आणि तिसरा घटक म्हणजे आपला सेकंद। ठीक आहे, हे आपल्या शाळेपासनं आपल्या व्यवहारात पण आपल्याला माहिती असतं। मग काय हो सर, 1 तास बरोबर किती मिनटं, तर बाबा 60 मिनटं। 1 तास बरोबर 60 मिनटं, ओके। पण 1 तास म्हणजे किती सेकंद, तर बाबा किती, 3600 सेकंद। किती सेकंद, 3600 सेकंद। आता हे सगळ्यांना माहिती आहे बरोबर। आता याच्यावरच मी काही गोष्टी डिझाईन केलेल्या आहेत, काही गोष्टींची, म्हणजे ही ट्रिक नाही आहे कोणती, ही पद्धत आहे बरोबर। ट्रिक तर कधी अशी बनत नसते कुठली पण, तर फक्त एक 10 सेकंदात तुम्हाला उत्तर येईल ह्या प्रकारे आपण ती तयारी करणार आहोत। बघा, याच्यानंतर आपण जर थोडं पुढं गेलं तर काय करायचं बघा, समजा हा मी 1 तास पकडला आहे, तर ह्या 1 तासाचं गणिती पद्धतीने रूपांतर काय होऊ शकतं, तर काही लोक काय म्हणतील, ह्या 1 तासाला 0.1 तास म्हणतील, काही लोक काय म्हणतील, ह्या 1 तासाला 0.01 तास म्हणतील बरोबर। तर पॉईंट हाच आहे सर, 0.1 तास, 0.01 तास किंवा आर, ह्याचं नेमकं एक्सपान्शन कसं आहे, ह्याचं नेमकं विस्तारित रूप कसं आहे, हेच लोकांना कळत नाही। मग ते आपण सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। 0.1ला 6, 0.01ला तुम्ही 0.6 केलं। मी इथं काय करतोय, जर तुम्हाला गणिती पद्धत सांगायची झाली तर मी दशांश चिन्ह हलवतोय, ॲडजस्ट करतोय। राईट हँड साईडला मी दशांश चिन्ह एक घर सरकलो तर लेफ्ट हँड साईडला पण मला सरकावं लागणार आहे। म्हणजे काय केलं मी बघा, जर इथं 60 होतं इज इक्वल टू मी इकडे 3600 घेतलं होतं, समजतंय की नाही, येस। आता मी जे 60 आहेत त्यांच्यामध्ये एक दशांश चिन्ह टाकलं, म्हणजे इकडून एक अंक टाकला, 6.0 म्हणजे 6 झाले, तर तिकडं देखील मला काय करावं लागेल, 3600च्या तिकडून एक घर मला ॲड करावं लागेल। सो मी काय केलं, 360 केलं। तीच गोष्ट इथं केली मी, 60चे 6 केले, एक दशांश चिन्ह सरकवलं, 6 झाले। 3600 किंवा 3600चे 360 केले, 360 केलं, एक दशांश चिन्ह सरकवलं। आणखी बघा, ह्या 6चा आणखीन एक करूया, काय करूया, आता हा 7 असाच आहे, कुणीच नाही समोर, मग काय करूया, इकडे ठेवूया। सो काय म्हणायचं, 0.6, 360 होते, एक सरकवलं, किती झालं, 36। बघा ना, इथं 2 शून्य होते, इथं होता, आता कुठं आला, इथं आला। ह्याची व्हॅल्यू किती आहे, 3700, ह्याची व्हॅल्यू किती आहे, 360, ह्याची व्हॅल्यू किती आहे, 36। हो, यांची व्हॅल्यू रेड्यूस झाली, कमी झाली, यांची पण व्हॅल्यू कमी झाली। 60चा 6 झाला, 110 पट झाला, 6चा 0.6 झाला। कसा झाला बघूया आता आपण। मग मी तुम्हाला सांगेन, दुसरा पेन वापरतो मी, जे समजायला बरं पडेल। तर बघा, 60 मिनटं कधी आलं, तर 60/1 इज इक्वल टू 60 आलं। क्लिअर आहात का? इथं मी भागतोय कुणी 1नं, इथं मी भागतोय कुणी 10नं। बघा जरा, 60/10 किती आलं उत्तर, 6 आलेलं आहे की नाही। आता मी भागणार आहे कुणी, 1नी भागलं, 10नी भागलं, 100नी भागा, 60/100 कितीनी भागाल, 60/100, 0 0 बरोबर आहे। चला, किती आलं उत्तर बघा, 0.6, किती आलं उत्तर, 0.6। क्लिअर आहे का?
मग या ठिकाणी मी काय करतोय, 1 तासाला 60 मिनटं घेतली, 0.1 तासाला 6 मिनटं घेतली, 0.01 तासाला 0.6 मिनटं घेतली. सिम्पल. ओके. 1 तासाला 60 मिनटं, 0.1 तासाला 6 मिनटं आणि 0.01 तासाला 0.6 मिनटं घेतले. ठीक आहे. आता जरासं आपण थोडं पुढे जाऊया. मग जी गोष्ट आपण घेतले ती आपण कसं लिहून ठेवूया बघा. इथं मी तास लिहितो. ठीक आहे. आणि इथं मी समजा रूपांतर लिहितो. तर तास जेव्हा मी 1 घेतला तेव्हा हे किती होते 60. 0.1 घेतला तेव्हा हे किती झाले 6. 0.01 तास घेतला तेव्हा हे किती झाले 0.6. विषय संपला. विषय संपला. इथं रूपांतर म्हणूया आपण, तासांचं रूपांतर. ठीक आहे. मग ह्या 3 गोष्टींवर आपलं गणित सुटतं. ह्या 3 गोष्टींवर आपलं गणित पटकन सुटून जातं. काय करायचं आहे बघा. जर तास म्हणतील तुम्ही गणिताला कुठेच हात लावायचा नाही. जर मिनिट म्हटले तर तुम्ही 100% 6 गुणायचं. काय म्हणतोय मी, जर मिनिट असेल तर कितीनी गुणायचं 6 गुणायचं. बरोबर. जर सेकंद असतील तर 0.6 गुणण्यापेक्षा, मी काय म्हटलं बघ, 0.6 गुणण्यापेक्षा काय कर 36 सेकंदांनी गुण. कितीनी गुण 36 सेकंदांनी गुणायचं. 36 सेकंदांनी गुणायचं. ठीक आहे. आता जे मी सांगतोय ते तुला सुरुवातीला कळणार नाही. जेव्हा मी गणित सोडवेन तेव्हा तू परत हा पार्ट बघ, तेव्हा तुला नक्कीच समजेल. बघ आता कसं काय. एक गणित सोडून दाखवतो तुला, मग त्यानंतर याची पूर्ण गोष्ट समजून येईल. बघा आता, बघा 3.54 तास. ठीक आहे. तर 3.54, मी काय म्हटलं 3चा विचार मी करणारच नाही. मी कुणाचा विचार करणार आहे 0.5चा, 0.5. दुसरा विचार मी कुणाचा करणार आहे 0.04चा. 0.5ला कितीनी गुणणार आहे मी 6 गुणणार आहे. ह्याला कितीनी गुणणार आहे मी 36 गुणणार आहे. गंमत सांगू का, 36 एके 36, 36 दूना 72. ऐका, लक्षात ठेवा हे 36 एके 36, 36 दूना 72, 36 त्रिक 108, 36 चोक 144, 36 पाचा 180 आणि 36 चोक 216. जर तुम्ही ही गणित सोडवत असाल तर हे तोंडी आहे बघा. हे नॉर्मल 4 पाय तर माहीत असतं आपल्याला, पुढचे 2 लक्षात ठेवा ना. तिथे जाऊन तुम्ही हे करू नका 36 गुणिले 4 5 गणित वाढवाल तुम्ही, तोंडी करा हे. आता 36 चोक मला किती माहीत आहेत 144. ठीक आहे. 6 पंचे किती 30. ओके. 144 सेकंद म्हणजे मिनटं किती हो, म्हणजे मिनटं किती 144 मध्ये 60 1 मिनिट, अजून 60 2 मिनिट, म्हणजे किती 120 मिनटं झाली. किती मिनटं झाली 120 सेकंद झाली. अजून वरती कोण उरले 24. कोण उरले वरती 24. मग 24 फक्त काय राहिली ही सेकंद. ठीक आहे. मग हे 1 मिनिट आहे 60 सेकंदाचं, ते 30 मध्ये ॲड होणार. हे 1 मिनिट आहे 60 सेकंदाचं, ते 30 मध्ये ॲड होणार. मग 6 पंचे 30 म्हणून डायरेक्ट तुम्ही 30 उत्तर टिक केलं तर तुमचं उत्तर चुकलं. मग तुम्हाला काय करायला लागेल 30 हा 1 म्हणजे ह्या 60चा, हा 1 म्हणजे ह्या 60चा, उत्तर 32 आणि पुढे 24. तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तुमचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 4. आणखीन जाऊया पुढं. बघा आता 4.51 तास. 4.51 तास काय करायचं आहे सर, काय नाही हो सर, 0.5 आणि ह्याला किती गुणायचं आहे 0.01 गुणायचं आहे. सिम्पल करतोय मी. 0.5ला काय सरांनी शिकवलं आम्हाला 6 गुणायचं. 0.1ला कितीने गुणायचं 36 गुणायचं. 6 पंचे किती आलं 30. चेक करून घे 30 कुठे आहे का. अरे बापरे 3 ठिकाणी 30 आहे, म्हणजे हे पण आपल्यापेक्षा हुशार आहेत. चला जाऊया पुढं. आणि खाली किती आहे 0.01 36. बघा 36 कुठं आहे का एकाच ठिकाणी आहे. सो उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 2. सिम्पल आहे, काही डोक्याला ताप नाही, फक्त एक कळलं पाहिजे. मिनिटाला कितीने गुणायचं 6, सेकंदाला किती गुणायचं 36 सेकंदाने. 36 एके 36, 36 दूना 72, 36 108, 36 चोक 144, 36 पाचा 180 आणि 36चा 216 समथिंग. पुढचं गणित बघूया आपण. 5.73 तास. आता हे जरा गणित मोठं वाटतंय मला. ठीक आहे. काय करायचं 0.7. ओके सर. पुढं 0.03. ओके ठीक आहे.
ह्याला इंटू किती करतो सर आम्ही 6, ह्याला इंटू किती करतो सर आम्ही 36, 36 तरी किती पाठ केलं मगाशी 108, 108 मध्ये किती आहेत 60 एकदा आहेत, अजून 60 घेतलं 120 होतील, सो ते चालणार नाही, मग वरचे 100 म्हणजे 40 आणि वरचे 8 म्हणजे किती राहिले 48, सो इथं किती 7 संग 42, पण 42 घेऊन जर मी गेलो उत्तर टिक करायला तर हे उत्तर टिक केलं तर माझं उत्तर चुकलं. का चुकलं, खालचा एक 60 सेकंद आहे ना तो ॲड करावा लागेल, खालचा एक जो 60 सेकंद आहे ना तो ह्याच्यात ॲड करावा लागेल, मग 36 घेतला 42 मध्ये एक ॲड केला किती उत्तर येईल 43, ऑप्शन एकच आहे पर्याय क्रमांक 3. काय आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. सो ही एक गोष्ट महत्त्वाची होती. अजून जर तुम्हाला बघायचं असेल तर गणित आपण सोडवू शकतो. बघा 2.51 तास किती आहे 2.51 तास. काय करायचे बघा सर 0.5 ओके, सर 0.01 ओके, तुम्ही सांगितलं आम्हाला इंटू किती करा 6, इंटू किती करा 36, तर इथं उत्तर 36 पाहिजे, इथं उत्तर 30 पाहिजे, कुठं दिसतंय बघ 30 पाहिजे ना सेकंडला, इथं पण इथं पण इथं पण आहे, सर इथं 36 पाहिजे, इथं 1 आहे 6 आहे 36 आहे, सर हे बघा उत्तर आमचं ठीक. वेगळं काहीच करायचं नाही, फक्त गुणाकार करायचा आहे, सोडून द्यायचा विषय. ओके चला अजून एक आहे बघा 5.76 तास, 5.76. पहिलं काय करायचं 0.7, नंतर काय करायचं 0.06, 7ला कितीने गुणणार सर 6नी, 0.06ला कितीने गुणणार 36नी, बरोबर. आता 36चं मी तुम्हाला म्हटलं होतं पाडापाठ करा तर उपयोगाला येतो, बरोबर आहे. सो इथं 6 पंचे किती 6 7 किती आले 42, 36 संघ किती येतात सर 36 1 36, 36 जुना 72, बरोबर आहे. त्यानंतर किती येतात 36 108, 36 चौक 144, 36 पाच 180, 36 चौक 36 संघ 216, बरोबर. ह्या 216 मध्ये 60 किती वेळा आलेत 60 60 60 180 झाले, अजून घेतले तर 240 होतील, ते मला नको आहेत. मग ह्याच्यामध्ये आणखीन किती वाढवू मी, तर बघा 180 झाले, 20 म्हणजे 200 झाले आणि वरती 16 म्हणजे किती झाले 36, अधिक किती म्हणायचं आपण 36, म्हणजे ही 3 मिनटं ह्या 42 मध्ये ॲड होणार. 1 अधिक 1 अधिक 1, हे 1 म्हणजे हे 1 मिनिट, हे 1 म्हणजे हे 1 मिनिट, हे 1 म्हणजे हे 1 मिनिट. सो 42 अधिक 3 किती होतात 45. कुठं दिसतं 45, संपलं. पर्याय क्रमांक 1, विषय सोपा आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. आता हे थोडं बदललेलं आहे. ही जी काय आता आपण 5 गणितं घेतली, 4-5 गणितं घेतली, ही कशा स्वरूपाची होती 3.53 तास. ह्याचं तास मिनिट सेकंदामध्ये काय करायचं, सिम्पल तीच गोष्ट आपण पुढं वापरायची, बरोबर. हे गणित सहसा सुटायला अवघड जातं, पण आता मी तुम्हाला बघा 10 सेकंदात तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे. बघा एक गणित पहिलं सोडवूया आपण आणि मग तुम्हाला समजेल हे सोडवायचं कसं. तर बघा 4.32 आहे, बरोबर. मी काय सांगितलं 0.3 आणि ह्या 2ची व्हॅल्यू किती 0.02. ह्याला आपण कितीने गुणणार आहोत 6ने सांगितलं आम्हाला, कितीने 6ने. ह्याला किती 36नं. सो 6 किती 18. चला उत्तर टाकला 18, बरोबर. तुमचं उत्तर चुकणार, तुमचं उत्तर चुकणार. का चुकणार 36 जुने किती होतात 72 सेकंद, बरोबर. ह्या 72 मध्ये कोण लपलाय, एक 60 लपलाय आणि एक 12 लपलाय. मग हा 60 सेकंदासाठी असला तरी 60 सेकंदाचं 1 मिनटं होतं. मग हे मिनटं ह्या 18 मध्ये अधिक काय होऊन जाणार 1. सो उत्तर काय येणार 19. सो उत्तर तिसरं नाही तर उत्तर काय येईल पहिलं. 4 तास 19 मिनटं. ठीक आहे, काय सिंपल आहे. 0.3ला 6 निघूनतो, 0.02ला 36 निघूनतो. ठीक आहे, पुढचं गणित बघूया. आता आपण काय करायचं बघा, आपल्याला एक माहीत झालंय, हा 3 हा 6 हा 3 हा 6, बरोबर. आणि पिवळ्यामध्ये मी लिहितो हा 6 हा 6 हा 5 हा 5. ह्याला आपण कितीने गुणतो सर. ह्या 3ला 0.03 बनतो. किती बनतो हा 3 0.03 बनतो. हा कसा बनतो 0.06 बनतो. हा कसा बनतो 0.03. हा कसा बनतो 0.06. ह्याला मी कितीने गुणतो सर 36नं गुणतो. कितीने गुणतो 36नं गुणतो. चला मग सर ह्याला आम्ही कितीने गुणतो, तर ह्याला आम्ही गुणतो 6नी. कितीने गुणतो 6नी. मग अंक किती आहे माझा, इथं आहे 6, इथं किती आहे 6,
इथं किती आहे 5, इथं किती आहे 5. सो 6 6 किती होतील 36, 6 6 किती होतील 36, 6 पंचे 30, 6 पंचे 30, हरकत नाही आहे, बरोबर. मग आता मला काय म्हणायचं आहे, इकडे येऊया. 36 त्रिक किती बनतील 108. 108 मध्ये लपलेत कोण 60 अधिक 48, बरोबर आहे. मग मला लगेच समजतंय 6 6 किती बनतात 36 मिनटं. ह्या 36 मिनटामध्ये हा एक ॲड केला तर किती बनतात 37 मिनटं आणि उरली किती 48 सेकंद. माझं गणित मॅच झालं, पहिलं उत्तर येऊन गेलं. सो पहिलं उत्तर का आलं माझं, मी पहिल्यांदा चेक केलं, पहिलाच ऑप्शन निघाला. सुदैवाने पहिला ऑप्शन निघू शकतो, पण तुम्हाला ही मेथड पण चालू शकते. ठीक आहे, पुढच्या गणितात बघा ही मेथड कशी उपयोगाला येते. हां, काय बघा इथं 0.2 आहे, इथं किती आहे 0.6 आहे, इथं का आहे 0.7 आहे, इथं का आहे 0.4 आहे. सर आम्हाला याला कितीने गुणावं लागेल 6नी. इथं सर किती 6नी, इथं किती 6 6 6. चला ठीक आहे. आता इथं काय करायचं बघा 0.07 इंटू 36, 36चा 7पर्यंत पाडा, काय गरज नाही. 0.02 गुणिले 36, 0.02 गुणिले 7 गुणिले 36. ओके, 36चा 7पर्यंत पाडा आपल्याला बनवता येतो, एवढं काय नाही. पण आधी 2चा आहे ना, आता आपण ते लक्षात ठेवून घेऊया. ठीक आहे, चला बघा आता हे 7चा विषय थोडासा आपण जरा लांब ठेवूया. ठीक, चला 36 जुनं किती येतात सर 72. सर 36 जुनं किती येतात 72. 72 म्हणजे काय 60 अधिक 12, 60 अधिक 12. ठीक आहे, चला मला इकडं सायचूक किती येतात मिनटं 24. अजून कुठलं आपण चेक केलं दुसरं सायसंग किती येतात 36. काय विचारलंय 25 मिनटं 12 सेकंद. मग मला सांगा इथली ही 60, इकडची 24, हा 60 जर इकडं आणला तर 24 अधिक 1 किती बनतील 25 मिनटं. माझं मॅच झालं. आता 12 मिनटं उरली पाहिजेत, उरली का 12 मिनटं, हो 12 सेकंद, येस. सो पर्याय किती आहे, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, नेक्स्ट गणित बघा. पहिल्यांदा 12चा विषय सोडून द्यायचा. ठीक आहे, आता 7 घ्या. 0.7 इथं किती आहे 0.2, इथं किती आहे 0.1, इथं पण किती आहे 0.1. ह्याला कितीने गुणायचं सर म्हणले 6ने. कितीने गुणायचं 6ने. चला ठीक आहे. मग मला सांगा 7 संघ किती येतील इथं 42. सो इथं हवेत कितीच मिनटं 7. हे येईल का सध्या नाही येणार. 6 दुनं किती आहेत 12, इथं किती आहेत 7 मिनटं, नाही यायचं. 6ने 1 7, इथं वरती 7 मिनटं, 6 1 6, 7 मिनटं येऊ शकतात, इथं पण येऊ शकतात. आता हा जो 2 आणि हा 4 आहे ह्याला कसं फोडणार आहे आपण, तर 0. कसं करतोय बघा आपण 0.02 गुणिले 60, सॉरी तो गुणिले 36, खाली 0.04 गुणिले 36. ठीक आहे, सो 36 जुनं किती येतात सर इथं 72 आणि 36 चौक किती येतात 144. 72 मध्ये एक 60 आहेत आणि दुसरे किती आहेत 12. या 144 मध्ये 60 आहेत अधिक 60 आहेत म्हणजे 120 झाले आणि उरले किती वरती 24. मग मला सांगा मला 12 सेकंद हवेत, ही तर मला मिळाली. माझी ऑलरेडी 6 1 6 मिनटं आहेत. हे 60 अधिक 1 केलं सो किती आलं माझं उत्तर 7 मिनटं. सो हे अशा प्रकारचं गणित आहे. ह्याचं उत्तर इतकं सोपं आणि साधं आहे. ठीक आहे, पुढचं गणित बघूया आपण. ठीक आहे, बघा आता पुढचं गणित 2 तास 15 मिनटं हे दशांश अपूर्णांकात कसं लिहाल पटकन सांगतो. याचा विषय सोडून दिला. इथं आले 0.2, इथं आला 0.1, इथं आला 0.2, इथं आला 0.6. तुम्ही हे तोंडी करू शकता, परीक्षेला एवढं लिहायची गरज पण नाही. आता हा 4 कसा लिहायचा बघा 0.04. हा 5 कसा लिहायचा बघा 0.05. छाबाश. हा 5 कसा लिहायचा 0.05 आणि हा 2 कसा लिहायचा 0.02. ठीक आहे, याला कितीने गुणायचं सर 6ने. कितीने गुणायचं 6ने. कितीने गुणायचं 6ने. हवेत किती 15 मिनटं. ठीक आहे, मला असं वाटतंय 6 6 36 हे उत्तर नसेल.
त्यामुळे मी ह्याच्यात टाईमपास करणं मला जमणार पण नाही. मी वरच्यांमध्ये बघतो. ओके, ह्याला इंटू किती करायचं सर? इंटू 36. ह्याला पण इंटू किती करायचं? 36. ह्याला पण इंटू किती करायचं? 36. 36 चोक मला सरांनी सांगितलेलं आहे 144 येतात. 36 पाचा 180 येतात आणि इथं पण 180 येतात. सो 180 म्हणजे 60चे किती भाग झाले? 3 भाग. ओके, 60चे किती भाग झाले? 3 भाग. 144 म्हणजे किती झाले? 60चे 2 भाग अधिक 24. ठीक आहे, त्यांना किती हवेत? 15 मिनटं. मग ही 3 मिनटं ॲड व्हायला पाहिजेत जेणेकरून ती 15 बनतील. मग आधी किती पाहिजेत? 12. कुठे येते 12 बघा? इथं येतं आहे 12, इथं 6 येतं आहे, इथं येतं आहे 12. मग एक तर हे उत्तर आहे किंवा हे उत्तर आहे. हे तर उत्तर नाही आहे. मग ह्या 12मध्ये 3 ॲड केली तर किती येतं माझं उत्तर? 15 मिनटं. पण इथं मी काय घेऊ शकत नाही हा 12? इथं माझी 3 मिनटं नाही आहेत, 2च मिनटं आहेत. त्यामुळे उत्तर माझं कोणतं? 2.25 तास. ही अशी गणित आहेत. ठीक आहे, सिम्पल आहे. बरोबर. जर तुम्हाला बघेल असेल की हे सोडवायचं कसं किंवा काय लास्ट, तर मी एवढं सांगेन, तुम्हाला काही देऊ द्या, x.yz तास, असं काही देऊ द्या, x.yz तास. एक्सचा विचारच करायचा नाही. ह्या एक्सला बाजूला करा. काय करायचं? पहिल्यांदा 0.y. नेक्स्ट काय करायचं? नेक्स्ट काय करायचं? 0.0z. बस. आता मात्र काय करायचं? ह्या वायला 6ने गुणायचं, ह्या झेडला 36ने गुणायचं आणि फक्त मॅच करायचं. सिम्पल. बरोबर. बघा, हा टॉपिक तुम्हाला आवडला आहे का? आणि ह्याच्याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच.